तर बघा आता आपण वळूयात थर्ड क्वेश्चनकडे. तर थर्ड एक्झाम्पल काय आहे आपलं, तर 27x-2 प्लस 31y+3 इक्वल्स टू 85 आणि 31x-2 प्लस 27y+3 इक्वल्स टू 89. आता बघा 27 मल्टिप्लाय बाय 1/x-2 असंही घेऊ शकतो आपण, बरोबर. 27 1/x-2 इक्वल्स टू 31 इंटू 1/y+3. आता हे जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर याला 1/x-2 ला काय अजूम करायचं आहे m आणि 1/y+3 ला अजूम करायचं आहे n. तसं जर अजूम केलं आपण 27m प्लस 31n इक्वल्स टू 85, 31m प्लस 27n इक्वल्स टू 89. आता बघा हे क्रॉस होत आहे, 27 पहिले m ला आहे मग नंतर n ला गेलं, मग याच्यावर m ला मग नंतर n ला, असं आपल्याला काय करायचं, अल्टरनेट नंबर दिसत आहे. हे जर असेल तर आपल्याला एक सोपी मेथड सांगितली, त्या वेने आपल्याला काढायचं आहे. आपल्याला ज्या पहिली मेथड होती त्यांनीही काढता येतं, पण अशा वेने काय करता येईल आपल्याला सोप्या पद्धतीने जाता येईल. ह्याच्यात काय करायचं, आता हे थर्ड, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं आपलं, हे सेकंड, तर हे काय झाले थर्ड आणि फोर्थ. तर याच्यात काय करायचं, पहिले ह्या दोघांची ॲडिशन करायची, मग त्याच्यापासून एक इक्वेशन तयार होईल, मग त्या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची आणि त्याच्यापासून आपल्याला एक इक्वेशन भेटेल आणि मग नंतर आपण x आणि y ची व्हॅल्यू काढूया. कळालं. तर बघा दोघांची फर्स्ट ॲड अँड देन सबट्रॅक्ट. आता पहिल्या दोघांची ॲडिशन जर घेतली आपण, 27 प्लस 31 काय होतं 58, परत 31 प्लस 27n 58n इक्वल्स टू 85 प्लस 89 174. कळालं. आता या सर्व याच्यात एक गोष्ट कॉमन येते, ती म्हणजे 58. तर काय करायचं, डिवाइड बाय 58. याच्यासाठी की आपल्याला काय करायचं, 58 काय करायचं आहे कॉमन काढायचं. आता याला पण 58 ने डिवाइड केलं, याला पण 58 ने आणि याला पण 58 ने, तर काय होईल, उत्तर काय येईल 58 1 जा 58, 58 1 जा 58, इथे पण कॅन्सल आणि इकडे काय येईल 58 1 जा 58, 58 3 जा, मग काय येईल m प्लस n इक्वल्स टू 3. m प्लस n इक्वल्स टू 3 हे झालं आपलं फिफ्थ एक्झाम्पल. कळालं. आता काय करायचं सबट्रॅक्शन. तर दोघांची सबट्रॅक्शन 31 मायनस 27 प्लस, आता इथे सबट्रॅक्शन आहे आपल्याला काय करायचं, सिम्बॉल बदलत चालायचे, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं, प्लसचं मायनस झालं. 31 मायनस 27 4m. इकडे बघा इथे 27 आहे आणि इथे 31 आहे, 27 मधून 31 आपल्याला काढायचे, मग काय येईल आपल्याला 31 मधून 27च काढावे लागतील, पण मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल. मोठ्या नंबरचं सिम्बॉल काय मायनस, तर 31चं सिम्बॉल काय मायनस, तर मायनस 4n. कळालं. इक्वल्स टू 89 मायनस 85 4. तर डिवाइड बाय 4 कॉमन काय येईल 4, तर m मायनस n इक्वल्स टू 4 1 इक्वल्स टू 1 असा आपल्याला तिथे सिक्स्थ एक्झाम्पल भेटेल. आता हे बघा फिफ्थ आणि सिक्स्थ आपल्याला एक्झाम्पल भेटलेले आहेत, तर इथे मायनस आहे, तिथे इथे प्लस आहे, तिथे मायनस आहे, मग काय होईल अपोजिट आहे, तर आपल्याला काय होईल, काय करावं लागेल ॲडिशन, ॲड इक्वेशन फिफ्थ अँड सिक्स्थ. तर दोघांना m प्लस n इक्वल्स टू 3 प्लस m मायनस n इक्वल्स टू 1, n काय होईल कॅन्सल, m प्लस m 2m. जेव्हा मल्टिप्लाय राहतं m मल्टिप्लाय बाय m तेव्हा m स्क्वेअर होत असतं, हे लक्षात ठेवायचं. m प्लस m 2m, 3 प्लस 1 4, बरोबर. तर बघा इकडे 2 मल्टिप्लायमध्ये तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, तर m इक्वल्स टू 4/2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, m इक्वल्स टू काय होईल 2. कळालं. तसंच पुट m इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 5. तर 5 मध्ये काय करायचं आहे, n ची व्हॅल्यू काढायसाठी इक्वेशनची व्हॅल्यू 2 त्याच्यात ॲड करायची. तर m इक्वल्स टू 2 कशात काढायचं आपल्याला, फिफ्थ एक्झाम्पल. फिफ्थ कोणतं आहे आपलं, m प्लस n इक्वल्स टू 3. मग 2 इथे जर अजून केला आपण, 2m च्या जागी 2 लिहायचं, मग 2 प्लस n इक्वल्स टू 3. आता n इकडे 2 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल मायनस, n इक्वल्स टू 3 मायनस 2, n इक्वल्स टू काय होईल 1. कळालं. m आणि n ची व्हॅल्यू आली, पण इथे m आणि n काय म्हणून अज्युम केलं आपण, 1/x-2 1/y-3. कळालं. 1/x-2 इक्वल्स टू 2. तर हे बघा इथे काय होतं क्रॉस मल्टिप्लाय होईल, 1 इंटू 1 1, x मायनस 2 इंटू 2 इकडे आलं, 2 इंटू x 2x, 2 मायनस 2 मायनस 4. कळालं. आता बघा इकडे 2x इथे मायनस 4, इकडे येऊन काय होईल प्लस 4. तर बघा 1 प्लस 4 5 आणि हे इकडे 2 मल्टिप्लायमध्ये इकडे येऊन काय होईल डिवाइड,
5 मल्टिप्लाय बाय 2 2.5. कळालं? 5/2 पण आन्सर असू शकतं तुमचं, 2.5 पण असू शकतं. बघा तसंच 1/y+3 इक्वल्स टू n ची व्हॅल्यू काय आली होती आपली 1. तर बघा या दोघांचं क्रॉस 1 × 1 1 y+3 × 1 इकडे बघा y+3 × 1 1 × y y+3 इक्वल्स टू 1. आता इकडे +3 तिकडे जाऊन काय होईल -3. y इक्वल्स टू 1 - 3. बघा 3 मधून 1च मायनस करायचे बरोबर, पण मोठ्या नंबरचा सिम्बॉल भेटेल. मग 2 आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल -2. आता y इक्वल्स टू काय x इक्वल्स टू आपलं काय आलं 5/2 किंवा 2.5 आणि y इक्वल्स टू काय -2. कळालं? हे सर्व कळत असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवत चला येस ऑर नो या माध्यमातून. आणि आता आपला हा 3rd क्वेश्चन झालेला आहे. आपण वळूयात 4th क्वेश्चन. आता आपण वळूयात लास्ट एक्झाम्पलकडे. आता हे शेवटचं एक्झाम्पल आहे. हे थोडंसं वास्ट जात आहे आपल्याला कारण की हे एक्झाम्पल्स थोडेसे कठीण आहेत. आता तुम्ही थोडेसे 10वीला पण आलेले आहेत, थोडेसे मोठे गणित तुम्हाला सवय लावावी लागणार आहे. तर बघा 1/3x + y मग 1/+3x - y. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन काय दिसतं आपल्याला 3x + y आणि 3x - y. तर हे त्याच्यामध्ये मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आहे. कळालं? 3x हे काय करायचं आपल्याला मल्टिप्लायमध्ये घ्यायचं आहे. तर बघा इथे 1 मल्टिप्लाय बाय हे आहे आणि तिकडे काय 1/2 मल्टिप्लायमध्ये आहे. तर बघा 1/3x + y च्या जागेवर काय पुट करायचं आहे m आणि 1/3x - च्या जागी काय करायचं आहे n. तर बघा इथे 1 मल्टिप्लाय बाय हे तर 1m प्लस हे m 1 नाही लिहिलं तरीही चालतं, पण आपण तुमच्या समजण्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी लिहून घेतोय. तर 1n प्लस इक्वल्स टू 3/4 बरोबर. हे होईल आपलं 3rd एक्झाम्पल. हे फर्स्ट आहे आणि हे सेकंड आहे. तर बघा आता इथे काय आहे 1/2 मल्टिप्लाय बाय 1/3x + y. तर बघा 1/2m - 1/2n इक्वल्स टू -1/8. हे झालं आपलं 4th एक्झाम्पल. आता बघा इथे तरी आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये काहीतरी येत आहे, ते आपल्याला कट करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या एक्झाम्पलला सेम ह्याच नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्या एक्झाम्पलला सेम 8नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 3rd बाय 4 अँड मल्टिप्लाय इक्वेशन 4th बाय 8. तर याला जर मल्टिप्लाय केलं तर 1 मल्टिप्लाय बाय 4 4m 1 मल्टिप्लाय बाय n 4n इक्वल्स टू 3 मल्टिप्लाय बाय 4 केले आपण तर हे 4 कॅन्सल होईल, उरेल फक्त 3. आता याला जर आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 2ने 8ने. तर 1m इक्वल्स टू m/2 2 1 2 2 4 8 मग काय होईल 4m इक्वल्स टू 2 1 2 2 4 8 -4n इक्वल्स टू 8 कॅन्सल -1. हे दोन काय होईल आपले 5th आणि 6th एक्झाम्पल. आता बघा इथे +4n आहे, इथे -4n आहे. अपोजिट सिम्बॉल ॲडिशन, हे लक्षात ठेवायचं. तर ॲडिशन केली, ॲडिशन ऑफ इक्वेशन 5th आणि 6th. 4m + 4n इक्वल्स टू 3 प्लस 4m - 4n इक्वल्स टू -1 प्लस 4n - 4n काय होईल कॅन्सल. मग 4 + 4 8m इक्वल्स टू 3 - 1 2. 8 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. तर m इक्वल्स टू 2/8 2 1 2 2 4 8 m ची व्हॅल्यू काय आली आपली 1/4. तसंच पुट m इक्वल्स टू 1/4 इन इक्वेशन 5. जर n काढायचं आहे तर n ची व्हॅल्यू काढायची आहे तर m ची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल एखाद्या इक्वेशनमध्ये टाकावी लागेल, पुट करावी लागेल. तर इन इक्वेशन 5th मध्ये टाकली. 5th एक्झाम्पल काय 4m + 4n इक्वल्स टू 3. मग 4 × m ची व्हॅल्यू काय आली 1/4. मग हे 4 कॅन्सल होईल. मग 4n इक्वल्स टू इथे काय उरेल फक्त 1 प्लस 4n इक्वल्स टू 3. इकडे +1 आहे तिकडे जाऊन काय होईल -1. पण 4n इक्वल्स टू 3 - 1 इक्वल्स टू 2. मग 4n इक्वल्स टू 2 आलं. इकडे n मल्टिप्लाय 4 मल्टिप्लायमध्ये तिकडे जाऊन काय होईल डिवाइड. n इक्वल्स टू 2 1 2 2 2 4 n इक्वल्स टू काय 1/2. आता बघा n च्या जागेवर दुसरी व्हॅल्यू आहे. इथे काय आहे बघा, इथे लक्ष द्या. तर n च्या जागेवर काय केलंय आपण 1/3x - y केलंय आणि इथे 3x + y केलंय. तर पुट 1/3x + y इक्वल्स टू 1/4 बरोबर. तर याला काय होईल क्रॉस मल्टिप्लाय 1 × 4 4 1 × 3x + y 3x + y इक्वल्स टू काय होईल
4 हे झालं आपलं 7th. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करावं, कारण की आपल्याला याच्या पण व्हॅल्यू एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. हेच मेन आहे आपलं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. तसंच पुट आता काय करायचं आहे, हे झालं 7th वन, तर 1/x हे काय ची व्हॅल्यू 1/2 आलेली आपली, तर त्याच्या जागी आपण काय घेतलेली 1/3x - y. याला पण क्रॉस करायचं, मग 2 3x - y इकडे 2 1 2 3x - y = 2. हे काय झालं आपलं 8th एक्झाम्पल. आता बघा इथे -y आणि इथे +y, परत अपोजिट सिम्बॉल आहे, आपल्याला काही इक्वल करायची गरज नाही. तर बघा ॲडिशन केली 3x + y = 4 प्लस 3x - y = 2 प्लस y - y काय होतं कॅन्सल, 3x + 3x 6x = 4 + 2 6. आता 6 काय इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे जाऊन काय होईल डिवाइड, तर x = 6/6. x = काय होईल 1, 6 1 6 6 1 6, x = काय होईल 1. आणि y = जर काढायचं आपल्याला, तर x ची व्हॅल्यू 1 ही आपल्याला काय करावं लागेल, पुट करावं लागेल. तर बघा x = 1 इन इक्वेशन 7. तर 3x + y = 4 हे काय आहे आपलं 7th एक्झाम्पल आहे, इक्वेशन आहे. तर x ची व्हॅल्यू काय पुट केली 1, 3 × 1 3 प्लस y = 4. मग 3 + y = 4, इकडे 3 काय ॲड आहे प्लसमध्ये, तिकडे जाऊन काय होईल मायनसमध्ये. तर बघा y = 4 - 3, 4 मधून 3 जर गेले काय उरतात 1. कळालं. आता x ची व्हॅल्यू काय आलेली 1 आणि y ची व्हॅल्यू काय आलेली 1, दोघं पण काय आले 1 आणि 1. तर बघा इथे आपली ही 1.4 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट हा संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि तुम्हाला जर या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा, आणि अशाच एक्सरसाइजच्या प्रॅक्टिस साईटच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि जर तुमचे गरजू विद्यार्थी असतील, तुमचे मित्र असतील, तुमचे कझिन्स असतील, त्यांच्याजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करा.